आपण सर्वांनी आनंद घ्यावा हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि KCC क्रिकेट क्लबचे आमचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। या सर्वांना त्यांच्या जे सर्वजण कष्ट करतायत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। आणि अशाच पद्धतीचे सामने दरवर्षी आपण या ठिकाणी घेत राहू आणि आपण सर्वांना एक 10 दिवस आनंदी अशा पद्धतीचं वातावरण आपल्या गावामध्ये ठेवू हीच इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। खूप खूप आभार या ठिकाणी सरपंच साहेब तुमचे, खूप खूप धन्यवाद। आपले काही हे जे बोल आहेत ते प्रेरणादायी असतील, सर्वांसाठीच ऊर्जावान आहेत आणि नक्कीच ही स्पर्धा सर्वांसाठी आनंदमय असेल आपल्या इच्छेप्रमाणे, यात कुठली शंका नाही आहे। तुमचे पुनश्च एकदा आदिनाथ मालक देशमुख सरपंच साहेब, लाडके सरपंच आपल्या गावचे, आपले खूप धन्यवाद, थँक्यू। चला मैदानात या ठिकाणी खेळ झाला आणि निश्चितच एक धक्का बसलाय तो राजेवाडी संघाला। पहिल्या षटकात पहिला धक्का बसलाय, नवीन बॅट्समनची एंट्री आणि स्ट्राईकवर गोलंदाजाला थोडंसं थांबवले, गोलंदाजाला सांगितलंय की मी तयार नाहीये, थोडासा इंतजार करो। दरम्यान आमचे माननीय महेंद्र पेटकर साहेब, सद्गुरू कन्स्ट्रक्शनचे मालक, आणि त्यांच्याकडून आपल्या स्पर्धेला बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचं पारितोषिक आलेलं आहे। असे आपले पारितोषिक दाते, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, सहर्ष स्वागत। डॉक्टर दत्तूराम साहेबांचे इथे स्वागत करू आपण। ओहो, चांगला फटका, जबरदस्त हा मात्र स्वीप मिड विकेट क्षेत्रात, परंतु रोखलाय चांगला स्टॉप बाउंड्री लाईनच्या आत। शिरूर टीमचे राखीव खेळाडू जरा या इकडे आमच्याकडे, शिरूर टीम कन्हैया काळे साहेब। हो, वाईट सिग्नल मात्र त्या ठिकाणी, तर एकूण धावसंख्या पहिल्या डावात जर बघितली आपण तर ती आहे 1 आणि टीम सद्गुरू 11 राजेवाडी या संघाची। दरम्यान पुढचा चेंडू आहे आणि स्वप्नील कॅप्टन बॅकफुटवर पंच केलाय आणि स्वीपर कव्हर एरियात चेंडू, एक धाव मिळेल तिथं लालाला। व्हॉट अ शॉट, पण तितकंच चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन, कव्हरला, शॉर्ट कव्हरला प्रतिम, क्या बात है, चांगल्या दर्जाचं क्रिकेट। आता मात्र या ठिकाणी बघितलं तर पहिलं षटक संपलंय, मेंढापूरनं पहिलं षटक अतिशय नियंत्रित टाकलंय। पहिल्या षटकानंतर धावा आहेत 3-1 गडी बाद। मेंढापूर क्रिकेट क्लब मेंढापूर वर्सेस सद्गुरू क्रिकेट क्लब राजेवाडी यांच्या दरम्यान सुरू असलेली लढाई। गोलंदाजीची धुरावाया मिस्टर अजिंक्य स्पोर्ट्स मेंढापूर, ज्याला आपण म्हणतो मेंढापूर 11 मेंढापूर, आणि जुनं नाव आहे फार, हे जुनं नाव 2007-8 पासून हे नाव मी ऐकतोय बघतोय। प्रफुल्ल गोलंदाजीची धुरा वाहताना दिसेल, प्रफुल्ल आणि स्वप्नील हे दोन गोलंदाज, आघाडीचे गोलंदाज। ओ शॉट ऑफ लेंथ, विकेट शॉर्ट, नो बॉल कॉल। दोन्ही संघाची ताकद पाहिली तर समान। नो बॉल निश्चित मात्र आता फ्री हिट पण येणार आहे आणि नो बॉल न धाव वाढणार आहे। KCC ग्रुप ऑफ करकम आयोजित
KCC चषक. स्पर्धेचे मार्गदर्शक आपल्या या ठिकाणी आणि ज्येष्ठ संयोजक. मात्र फटका अतिशय सुरेख. झेललाय, माघारी केलाय, पण या ठिकाणी फ्री हिटवर झेलाय आणि त्यावर विकेट नाही. तुम्हाला झेल म्हणून नावाजलं जाईल, परंतु विकेट नाही. धाव 1 मिळालेली होती. धावसंख्या वाढलेली आहे. वाढती धावसंख्या 5 आहे. 4 षटकाचा सामना आहे, म्हणजे 24 चेंडूचा सामना. 4 षटका कमी वाटतंय, मग 24 म्हटलं जरा बरं वाटतंय. 24 चेंडू म्हटलं बरं वाटतंय. पंचाचा इशारा, वाईट सिग्नल, वाईट बॉल. मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं जायचा प्रयत्न असणार आहे. लालाची बॅट पहिल्या सामन्यात निराश करत होती. या सामन्यामध्ये सुरुवात बऱ्यापैकी झाली. मिडल बॉल काही आलेली आहे आणि लॉंग ऑफच्या दिशेला हा मात्र आडव्या बॅटचा टोला. तिथं सनी आला, 18 नंबरची जर्सी. ओ, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लेने के देने पड गए. हा धावसंख्येत बदल होईल. वाढती धावसंख्या 8 आहे. 8 एक गडी बाद. आयोजन कमिटीचे मात्र निश्चित मार्गदर्शक, ज्येष्ठ संयोजक. ओहो, इन स्विंग केला होता चेंडू. नो बॉल कॉल दिलाय. नो बॉल काय पाहूया. विकेट शॉर्ट चेंडू. विकेट शॉर्ट चेंडू. दरम्यान या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ संयोजक नाथ्याबा मोहिते, तानाजी धोत्रे, परमेश्वर धोत्रे, श्री कुमार धोत्रे, श्री महेंद्र पवार, श्री मुकुंद पेटकर, श्री शशिकांत काळे. दरम्यान फ्री हिट. शशिकांत काळे, शशिकांत चौगुले, श्री काळू धोत्रे, किसन मोहिते, श्री विजय नलवडे, श्री दत्ता पेटकर, श्री रोहिदास चौगुले, श्री माऊली पवार. दरम्यान फ्री हिट विशेष कॅश करता आला नाही. धावसंख्या थांबलेली आहे या ठिकाणी 9 एक गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ चाललाय. पुन्हा इन कटर आहे. पुन्हा या ठिकाणी मात्र विकेट शॉर्ट चेंडू आहे. नो बॉल आहे. फ्री हिट येणार आहे. फ्री हिट येणार आहे. नो बॉल. आज बरेचसे नो बॉल बघायला मिळाले. मेंढापूर असेल, त्याचबरोबर काही फेकीचे नो बॉल टीम राजेवाडीकडून बघायला मिळाले. अजूनही थोडीशी ग्रामीण भागामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये प्रोग्रेस महत्वाची आहे, खास करून बॉलर्स गायडन्स महत्वाचं. आडव्या बॅटचा टोला लॉंग ऑफला चालला. तिथं क्षेत्ररक्षक सनी आला, पण झेल सुटला. कॅच धरणीला दान. 1 धाव. दुसरी धाव पाहूया. 2 धावा. डीजे वाले बाबू जरा डीजेला काय झालंय पाहूया. हॅलो. अच्छा. दरम्यान या ठिकाणी 12 एक गडी बाद. चला ठीक आहे. रिवास मारलाय. लाला ट्राय अनेकदा झाला, परंतु आता सफल झालाय. स्विच हिट फाईन लेग क्षेत्रात. फाईन थर्ड मॅन क्षेत्रात आणि बाउंड्री पार, सीमा पार. KCC चषक चौकार. हो, तर स्पर्धा प्रमुख संजय मोहिते साहेबांचं स्वागत. सोबत माननीय हेमंत कदम साहेब मुख्याध्यापक, तसेच माननीय जगदीश साळुंके साहेब स्टेट बँकेचे बँक मॅनेजर, त्यांचं आगमन झालंय. स्वागत करूया. वेलकम. कंसामध्ये दाजी, करकमचे दाजी साहेबांचं स्वागत. स्टेट बँकेचे मॅनेजर साहेबांचं स्वागत. वेलकम. तर सचिन अंकल यांचे पुन्हा स्वागत करूया स्टेजवरती, मंचावरती. रियाजबाईंची मेहनत, रोहित दादा धोत्रेची मेहनत, प्रसादची मेहनत असेल, के कन्हैया काळे यांची मेहनत, इकडे आमचे योगेश देवकर यांची मेहनत, तसंच नवीन बॅट्समन माहिती आहे ना तुषार, तसेच संजय धोत्रे यांची मेहनत, संजय मोहिते साहेब.
तुषार नवीन बॅट्समन आणि स्ट्रायकिंग एंड वर मात्र बघितला पण तर महाकू मिस्टर महाकुदेव गुड बॉलिंग एफर्ट गुड बॉलिंग पुन्हा एकदा गोलंदाजांनी तसं बघितलं तर भरपूर कंट्रोल ठेवलाय इनिंग्स ऑफ शिरूर वगळली तर बाकीच्या इनिंग्स मध्ये अतिशय उमदा अशी बॉलिंग झालेली आहे. आपल्या स्पर्धेसाठी विशेष सहकारी रामभाऊ जोशी हायस्कूल करकम पोलीस स्टेशन समस्त ग्रामस्थ करकम. ओहो ये आउट स्विंग लेकिन ज्यादा स्विंग भी कुछ काम की होती नहीं है. कभी कभी ये स्विंग जो ताकत होती है आपकी वो ही कमजोरी बन जाती है. सुनील धोत्रे साहेब स्टेज वरती त्यांचे स्वागत. दरम्यान बिग हिट मिड विकेट वाईड लॉंग ऑन म्हणूया. Over the rope into the stand. Shatkar 6 runs. Dispatch into the park. माखुदेव आता मात्र या ठिकाणी माखुदेव थोडीशी मैदानात गरमी पैदा करायचा प्रयत्न सुरू आहे. गरमागरम माहोल निर्माण करायचा प्रयत्न. वापसी कशी होणार. गोलंदाज महेश पवार गोलंदाज. अतिश पवार महेश पवार संकेत पवार असे पवार बंधू. दरम्यान वाईड पुन्हा एकदा सौरभ हावरे. पंच मात्र या ठिकाणी मेन एंडला. पहिला सामना विजेता टीम विरुद्ध दुसरा सामना विजेता टीम. या सामन्यानंतर निमगाव आणि शिरूर यांच्या दरम्यान बडा मुकाबला हाय व्होल्टेज ड्रामा. या सामन्यानंतर तर दाजींच्या शुभस्ते टॉस या ठिकाणी ऑलरेडी तसे स्क्रीनवर आहेत. दाजीबा आता तुम्हीच सांगताय. दरम्यान धावा 25 25 फॉर 2. ओव्हर नंबर 3 संपल्यानंतर माननीय साळुंके साहेब व्यवस्थापक स्टेट बँक आणि तसं मॅन फ्रॉम नळदुर्ग त्यांच्या शुभस्ते या नंतरच्या सामन्याचा टॉस. आणि चला तर शेवट षटकाचा या ठिकाणी खेळ. चौथ्या षटकाचा खेळ. मात्र निमगाव कॅप्टन आणि कॅप्टन शिरूर स्टेजवरून थांबायचं. कट केलाय बॅकफुट या ठिकाणी कव्हर एरियात म्हणूया. सीमारेषा फाडून चिरून बाउंड्री पार. अगदी स्वीट साऊंड आलेला होता. बॅट आणि चेंडू ज्यावेळेस मिलाफ होत होता बिलकुल बढिया साऊंड. आहा बाउंड्री पार गेलेला हा मात्र स्क्वेअर कट. वीरेंद्र सहवाग काइंड ऑफ अ शॉट. बाउंड्रीनं धावसंख्या मात्र वाढलेली धावसंख्या 29. हो ऑन साइडला मारलाय मिड विकेट क्षेत्रात. काय झालंय पाहूया आपण. तिथं कॅच तर पकडली पण दोन्ही फलंदाज यस. तर या सामन्याच्या मध्यंतरात आपण टॉस घेणार आहे आणि साळुंके साहेबांच्या शुभस्ते टॉस घेणार आहे. विनंती करेन कॅप्टन मेजर 11 आणि कॅप्टन सद्गुरू सॉरी शिरूर टीम मला वाटतं या ठिकाणी साईनाथ 11 शिरूर आपण या ठिकाणी टॉसला ताबडतोब यायचं आहे. उजव्या बाहेर या ठिकाणी निश्चित डॉट बॉल.
चला कॅप्टन अभि आणि कॅप्टन राहुल टॉस साठी यायचं आहे. पुढील सामन्याचा टॉस आणि स्टेजवर येऊन थांबायचंय. नीटचा बॅटवर आला नाही मिस्टर माकू. छोट्या म्हणूया सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर आणि स्ट्राईकवर आपण बघितलं तर तुषार. दरम्यान चेंडू राहिले या डावामध्ये 2. टोटल धावसंख्या धावपलकावर 30. तर ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होणार आहे ते साळुंके साहेब. त्यांना आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघतोय. साळुंके साहेब. दरम्यान एक चेंडू शिल्लक आहे. विकेट गेला या ठिकाणी. साळुंके साहेब, हेमंत कदम साहेब आणि मध्यंतरी आपल्याला संजय धोत्रे साहेब दिसत आहेत स्क्रीनवर सध्या. त्रिमूर्ती. आणि उद्या मात्र रविवारी अगदी संजय धोत्रे साहेबांचा वाढदिवस साजरा करणार आहे. पण तसं पाहिलं तर आता 12 नंतरच सेलिब्रेशन सुरू आहे आणि ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा आताच. तुम जियो हजारो साल संजय धोत्रे साहब. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. कमलाकर जानराव तुमच्याकडून नाही माझ्याकडून आधी गेलेले. तुम्ही लेट झाले. हां मग आत्ता म्हटल्यावर ठीक आहे. तर कमलाकर जानराव यांच्याकडून सुद्धा संजय धोत्रे साहेब यांना शुभेच्छा. सर्व क्रिकेट चाहत्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. खरं तर 12 नंतर स्टार्ट व्हायला पाहिजे पण काही हरकत नाही आता स्टार्ट केलं आपण. अजून त्रिमूर्ती दिसत आहे मिस्टर रियाज भाई, के साहेब आणि संजय मोहिते आपल्याला स्क्रीनवरती. दरम्यान मैदानात शेवट षटकाच्या शेवट चेंडूचा खेळ आणि निश्चितच या ठिकाणी पुनश्च एकदा म्हणावी तशी नाही या ठिकाणी आली वेळ ती राजेवाडी संघाची. केवळ आणि केवळ 31 का 30 किती झाला 30 झालाय. जिंकायचं लक्ष 31 आणि टॉस कडे चाललोय आपण. टॉस नंबर 4 ऑफ मॅच नंबर 4. आले का दोन्ही कॅप्टन? यस तयार आहेत. चला विशाल अलभर शिरूरकर. शिरूरचे खेळाडू या स्टेजवर या. कॅप्टन या ठिकाणी तुमची आठवण काढली स्टेजवर. लवकरात लवकर स्टेजवर या. ताबडतोब यायचं आहे. निमगावकर आपणही यायचंय. टीम निमगाव. कॅप्टन अभि या ठिकाणी ताबडतोब यायचं आहे. आमचे खजिनदार तुमची वाट बघतायत. चला लवकर यायचं आहे. कॅप्टन अभि. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे आणि टीम राजेवाडी 11 राजेवाडी. चला सद्गुरू राजेवाडी फिल्डिंग लावून घ्या. 5 षटकाच्या सामन्यामध्ये या ठिकाणी 31 धावाचा आव्हान. रन बॉल मामला 4 षटकाच्या सामन्यात 31 धावाचा आव्हान. 24 चेंडू 31. बघूया 24 चेंडू 31 या ठिकाणी कशा पद्धतीनं रनचेस होणार आहे मेंढापूरकरांचा. चौथा सामना पहिला सामना विजेता विरुद्ध दुसरा सामना विजेता अशा 2 संघादरम्यान या ठिकाणी खेळवला जाणार आहे. प्रेक्षकांची संख्या या ठिकाणी या चौथ्या सामन्याकरता निश्चितच खिळून राहिलेली आहे, थांबून राहिलेली आहे. कारण चौथा सामना हाय व्होल्टेज ड्रामा मॅच ऑफ द डे निश्चित होणार आहे. पुणे वर्सेस निमगाव म्हणजे शिरूर वर्सेस निमगाव अशी. आणि शिरूर निमगाव म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे बलाढ्य दोन्ही टीम आहेत. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. मगराचे मेजर 11 ही अतिशय बलाढ्य. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट मध्ये 1/11च्या निश्चितच. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तर शिरूरकरांना मोठं चॅलेंज असेल टीम निमगाव संघाचं. बलाढ्य मुकाबला या सामन्यानंतर असेल आणि मैदानात इथे मात्र हे 2 टीम समान ताकदीच्या लागलेले आहेत. दोन्ही ग्रामीण भागातील टीम्स. दोन्हीही टीम्स
अगदी छोट्या छोट्या खेड्यातून आलेले, राजेवाडी, आटपाडी तालुका, मेंढापूर, पंढरपूर तालुक्यातून छोटी गावं असलेले हे 2 संघ आहेत. तर दोन्ही टीम्स सध्या मैदानात उतरले आहेत. सलामीची जोडी आली आहे, प्रदीप आणि आतिश. तर 24 चेंडूत 31 समीकरण. पहिलं षटक घेऊन येताना मला वाटतं माकवाय का पहिलं षटक लाला. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल थांबलेला निश्चितच. स्कोर 0. प्रदीप देशमुख मेंढापूरचा एक सुपरस्टार. एक मोजका काळ होता या खेळाडूचा, तो काळ यानं गाजवला. काही दिवस गुजरात 11 सारख्या संघाचंही प्रतिनिधित्व केलं. लखन गोयल असताना चुन्नी गोयल, महेश गोयल सोबत, रवी दोडिया, नितीन मेहडा यांच्या समवेतही काही सीझन खेळलेला खेळाडू. चला पहिली धाव मात्र या ठिकाणी या सामन्याची या डावाची, या रनचेसची इथं घेतली आहे. 1 नाबाद. करकम क्रिकेट क्लब करकम आयोजित भव्य टेनिस बॉल नाईट क्रिकेटची स्पर्धा. आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत माननीय रणजित सिंह बबनराव शिंदे मित्र परिवार आणि माननीय आदिनाथ मालक देशमुख सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष. उजव्या एसटीच्या बाहेर थोडासा काटा बदलणारा चेंडू, थोडासा स्विंग. डॉट बॉल राहिलाय. या षटकामध्ये 1 चेंडू बाकी आहे. 1 धाव झालेली, माफ करा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश देवकर साहेब नुसतं बोट करत होते, खोलून काही सांगितलं त्यांनी. संजय सुळे गोलंदाजीची धुरावात आहे. गोलंदाज मैदानामध्ये संजय. फिल्डिंग काय लावले बघूया एकदा. फिल्डिंग कडे जाऊया आपण. विकेट कीपर नंतर मात्र एक शॉट एक बॅकफुट पॉइंट म्हणूया, शॉट कव्हर म्हणूया. शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये एक खेळाडू आहे आणि थोडासा वाईडिश मिड ऑफ. गोलंदाज आणि मिड ऑफ मध्ये गॅप आहे. मिड ऑफ आणि स्वीपर कव्हर, शॉट स्वीपर कव्हर मध्ये गॅप आहे. शॉट फाईन लेग ऑन साइडला. हाई चेंडू खेळता आला नाही आतिशला. चांगली गोलंदाजी सध्या संजय सुळे. शॉट फाईन लेग मध्ये चेंडू तिथं. शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक. शॉट मिड विकेट आणि शॉट स्क्वेअर लेग 2 खेळाडू बघतोय आपण. तर डीप मिड विकेटला आणि लॉंग ऑनला या ठिकाणी एक खेळाडू. चांगल्या दर्जाची या ठिकाणी गोलंदाजी संजय सुळे. पहिलं षटक या ठिकाणी 31चा पाठला करताना केवळ आणि केवळ 1 धावेचं ठरलंय. आता मला वाटतं या ठिकाणी जशास तशी सुरुवात केली आहे, जशास तशी सुरुवात. तर मिस्टर युवराज सिंग यांचा कॅमेरा फार इफेक्टिव्ह, यांचा कॅमेरा फार चळवळ करत आहे. पालघर वाले है ये पालघर. चला दुसऱ्या षटकाची तयारी. सामना मैदानात चाललाय. तो मात्र निश्चितच पंढरपूर तालुक्याची टीम मेंढापूर अजिंक्य 11 आणि त्यांच्या विरुद्ध टीम सद्गुरू क्रिकेट क्लब राजेवाडी. तर आपण या ठिकाणी श्रेयांश मसाला दुधाचा आनंद घेऊ शकताय आता गरज असेल, कारण थंडी थोडीशी जाणवायला लागली आहे. थोडीशी कालच्या 2 दिवसाच्या तुलनेत आज कमी आहे, पण आता जाणवू लागलेली आहे. श्रेयांश मसाला दूध आपण अवश्य आनंद घेऊ शकताय. खाऊ गल्ली पलीकडे वाढलेली आहे. स्वतःच्या खिशातून कमलाकर साहेब पैसे द्यायचे. 20 रुपये प्रति ग्लास. इनसाइड आउट लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ वाइडिश. काय झालं पाहूया. या ठिकाणी अडवलाय चेंडू. सुरेख फिल्डिंग. महाकू देव
क्या बात है, बढिया फिल्डिंग. धाव संख्या मात्र 2 घरांना वाढेल आणि टोटल 3 होईल आहे. लाला गोलंदाज. इनसाइड एज लागून भाग्यशाली राहिले की स्टंपवर चेंडू नाही गेला. प्रदीप देशमुख मिस्टर यूनिवर्सल बॉस के फैन 333 जर्सी नंबर. पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा हा टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप. करकम क्रिकेट क्लब करकम चषक 2024 पर्व 3. आणि गणेश गुंड पाटील यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत करूया. तसेच महेंद्र पेटकर साहेब त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. गणेश गुंड पाटील साहेबांना विनंती स्टेजवरती यावं. तसंच आमचे पेटकर साहेबांना विनंती आपण स्टेजवरती या. चला तर मैदानात या ठिकाणी जाऊया. विशेष सहकार्यामध्ये आम्हाला महेंद्र पेटकर साहेब यांची साथ लाभलेली आहे. टोटल धावसंख्या इथे थांबलेली आहे आणि ती निश्चितच 4 वर थांबलेली आहे. दरम्यान विशेष सहकार्यकर्त्यांची चर्चा आपण करूयाच जाता जाता या ठिकाणी वेळ मिळेल तसं. लाला मात्र या ठिकाणी पुढील चेंडू घेऊन बडा शॉट मात्र मिस फिल्डिंग. मिड विकेटला फिल्डर असताना हा चेंडू नीटसा अडवता आला नाही. मिड विकेट सीमारेषा फाडून चिरून चेंडू आर पार. कडक प्रहार. केसीसी चषक चौकार. धावसंख्या वाढती धावसंख्या मात्र 8. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समॅन आहे आतिशला भोशाच्या स्पर्धेमध्ये आम्ही बघायचो. सलामीला 1 डाऊनला आक्रमक खेळ असायचा. मोठे फटके मारण्यामध्ये माहिर खेळाडू. वाईट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू असताना या ठिकाणी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. संधी आली, वाया गेली. झेल सुटलाय, षटकार गेलाय. झेलही सुटला, षटकारही गेला. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, तेलही गेलं आणि तुपही गेलं. हाती धोपाटणं राहिलं. 6 धावांनी धावसंख्या जी आहे ती मात्र 14 झाली का? नाबाद 14. येस. बघूया 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडू 14. तर राहिलेल्या 12 चेंडूमध्ये या ठिकाणी 31 पूर्ण करायला 16-17 पाहिजे का? 17 धावाची गरज. 12 चेंडू 17 आलंय. स्क्रीनवर समीकरण आलंय, पाहू शकता आपण. 17 नीडेड फ्रॉम 12. सद्गुरू राजेवाडी जरा फास्ट घ्या. बारा चेंडू 17. किसके सर पे मंडरा रहा हार का खतरा. दरम्यान मिस्टर बबलू पिसे यांचा वाढदिवस आणि बबलू पिसेंना वाढदिवसाच्या केसीसी चषकाच्या वतीने शुभेच्छा. आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. आणि थोड्याच वेळानंतर आपण शुभेच्छा आपले संजय धोत्रे साहेबांना देणार आहे. यस. चला जाऊया मैदानात. 12-17 माकुदेव गोलंदाज. स्ट्रायकिंग एंड वरती प्रदीप देशमुख, जुना खेळाडू. बघूया जुने ते सोनं वाजेल का प्रदीप देशमुख नावाचं मैदानात नाणं.
राजूबापू पाटील चषक बोसेमध्येच आठवणीत राहणाऱ्या खेळ्या आहेत प्रदीप देशमुख यांच्या. शॉट मात्र म्हणावा आणि जिथं मारायचं होतं तिथं नाही मारता आला, ऍडजस्ट नाही करता आलं, थोडंसं रूम बनवता नाही आला. मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू निश्चितच एक चांगल्या तयारीनं जर मारला असता तर जाऊ शकत होता. मात्र एक धाव केवळ. 15 टोटल आहे. जिंकायचं लक्ष 16 धावांनी दूर. 2 कॅचेस सुटले, 1 चौकार गेला, अशी काही गोष्ट. आणि टीम या ठिकाणी लालागोरीची टीम थोडीशी पुन्हा बॅकफुटवर आली आहे. अति स्ट्राईकवर ओहो, नीटचा खेळता आला नाही चेंडू. इथे एज घेऊन अगदी पॉपिंग, मला वाटतं शरीरावर लागला चेंडू आणि तिथंच काही अगदी सिली कव्हर पॉइंटला अगदी चेंडू काही हिस्सा पोचलेला बघितला. पण दरम्यान लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे, डावी उजवी जोड आहे. हा चेंडू आणि माकुदेव यांचा समोर परत एकदा मिस्टर प्रदीप. क्या बात है, ये पहचान है इस खिलाड़ी की. लेग स्टिक वर, लेगच्या बाहेर चेंडू, नेहमीच सीमा पार मारलेला खेळाडू. दरम्यान चेंडू देऊन टाका पंचांना. कडक प्रहार प्रदीप देशमुखच्या बॅट मधून. केसीसी चषक षटकार. हा खेळ जुना खेळ आहे प्रदीप देशमुख यांचा. स्क्वेअर लेग, फाईन लेग, मिड विकेट. प्रदीप देशमुखच्या खेळाचा चुन्नी गोयल सुद्धा दिवाना होता. चुन्नी गोयल सुद्धा प्रदीपला खेळताना या ठिकाणी ज्या वेळेस बघायचा त्यावेळेस टाळ्या वाजवायचा. मी स्वतः अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. चुन्नी गोयल म्हटल्यानंतर आपल्याला माहितीच असेल, डिंगढोंग 11 या संघाचं 7-8 वर्ष प्रतिनिधित्व केलेला खेळाडू. आणि एक काळ असा होता, चुन्नी गोयलला डिंगडॉंग कडून पुण्या भागामध्ये, त्या कोकण भागामध्ये, मुंबई भागामध्ये कृष्णापेक्षाही जास्त मानलं जात होतं. असा काळ होता. उजव्या एसटीच्या बाहेर मात्र या ठिकाणी सुरेख चेंडू आहे, नियंत्रित चेंडू आहे. महाकुदेव कमबॅक करून देतो आपल्या संघाला. निश्चित त्या षटकारानंतर विशेष मात्र या ठिकाणी तशा धावांचं बर्डन नसेल फलंदाजांवर. टोटल धावा आहेत सध्या धावपलकावर 22. ओहो, बॅट चिकट. डॉक्टर साहेबांना या ठिकाणी चेंडू दिसला नाही. डॉक्टर साहेबांच्या समोरून बाउंड्री पार, स्निक एज, सीमा पार, चौकार. प्रदीप देशमुख 26 धावा धावपलकावरती. मेंढापूरकर या ठिकाणी दुसऱ्या सामन्यात पहिला विजय आणि निश्चित अजिंक्य स्पोर्ट्स की जय अशी काहीशी सध्या तयारी चाललेली आहे. अशी काहीशी सध्या बॅटिंग चाललेली आहे. केवळ आणि केवळ 5 धावांची गरज. 3 कॅचेस सुटले. लो स्कोरिंग सामन्यामध्ये तुम्ही अशा चुका करून चालत नाही. तर ही टीम सध्या नौखी आहे, शिकत आहे, शिकायचा प्रयत्न होत आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रात हा चेंडू बघूया. 2 धावा डिक्लेअर स्वरूपाच्या तिकडे. डिक्लेअर झोन, धावा मिळतील 2. 28 मोर 3. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडूच्या निम्म्या धावा करणं आवश्यक आहे या ठिकाणी. चेंडूच्या निम्म्या 6, 3 धावा. चला थोडंसं स्पीड वाढवा. अखेरच्या षटकाचा या ठिकाणी खेळ या सामन्याचा बाकी आहे आणि लगातार 2 सामने गमावल्यानंतर मात्र तुम्हाला या ठिकाणी कुठली संधी राहत नाहीये. कॅप्टन शिरूर यावरती प्लीज. थोडंसं साळुंके साहेबांना या ठिकाणी आपण त्यांच्या वेळात वेळ म्हणजे अतिरिक्त वेळ घेतोय त्यांचा. यस, मी तिकडेच येणार आहे. दरम्यान 28 धावा, 3 धावांची आवश्यकता आहे. उजव्या एसटीच्या परासाबाहेर पंच सौरभ हावरे सर या ठिकाणी वळले आणि वाईड देऊ लागले. वाईड निश्चित धावसंख्या 29, 2 धावांची गरज.
वन मोर वाईड, इक्वल स्कोर लेवल, एका धावेची गरज आता. साळुंके सर प्लीज, स्टेट बँक मॅनेजर. आतिश बिल्कुल खुश, विनिंग शॉट, क्या बात है. काफी अरसे बाद जीत का यहाँ पे जश्न मनाएंगे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन अजिंक्य स्पोर्ट्स आणि टीम राजेवाडी सद्गुरू 11. आपण एवढ्या लांबून 100 किलोमीटरच्या आसपासचं अंतर कापून या ठिकाणी आलात. आमच्या KCC चषकामध्ये येऊन या ठिकाणी तुम्ही खेळलात, स्पर्धेची शोभा वाढवायचा प्रयत्न केला. तुमचे खूप खूप धन्यवाद. पुढच्या वर्षी मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या जोमाने तुम्ही पुन्हा याल या मात्र निश्चितच वायद्यानं आता अलविदा म्हणूया. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत. अभि प्लीज, अभि थोडंसं इकडे या. शिरूर कॅप्टन थोडंसं असं या. राहुल. तर पहिला सामना विजेता वर्सेस दुसरा सामना विजेता यांच्या दरम्यान सामना असेल. कोण बोलते पाहूया. अभि बोलताय, ठीक आहे. साळुंके साहेब आपण कॉइन अप करूया. हेड कॉल आहे, हेड आलाय. अभि